Hello students, we are going to see brainstorming section. In the second poem, Indian View was by Sarojini Naidu. We have to see activities and their answers, their responses, which have been given in our textbook on this poem, by which we can understand this poem uh, very well. So let us see the first activity. A1. Discuss with your partner about the following occasions. मित्र हो, या क्लिपमध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या पोएमवरच्या दिलेल्या आहेत, त्याबद्दल त्या पाहायच्या आहे आणि त्यांना रिस्पॉन्ड कसं करायचं या बाबतीत आपण बोलूया. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे डिस्कस विथ युअर पार्टनर अबाउट द फॉलोइंग ओकेशन्स. ओकेशन्स मीन्स करिअर, काम, व्यवसाय. कुठले कुठले व्यवसाय दिलेले आहेत इथे खाली ओकेशन्स दिलेले आहेत, काही व्यवसाय दिले आहे, करिअर्स दिले आहे. जसं विविंग म्हणजे विणणे, विवर्स, आपण ही पोएमच आहे विवर्सच्या बाबतीत. टेलरिंग, एक कापड शिवून त्याचा ड्रेस बनवणे. निटिंगचा अर्थ विणणे असाच होतो, पण स्वेटर विणणे, मफलर विणणे असा अर्थ त्याचा. एम्ब्रॉयडरिंग, कापडावर नक्षीकाम करणे, बेलबुट्टी काढणे. तो म्हणतो की डिस्कस करा या व्होकेशन्सच्या बाबतीत. मग काय करणार आपण, काय याचा रिस्पॉन्स देणार, तर रिस्पॉन्स असा दिला आहे बघा. द अबाव व्होकेशन्स आर असोसिएटेड विथ कनेक्टेड विथ द प्रोफेशन्स ऑफ फॅशन डिझायनिंग ऑर ड्रेस मेकिंग. वरचे सगळे व्होकेशन्स कशाशी रिलेटेड आहे, कोणत्या प्रोफेशनशी रिलेटेड आहे, कुठल्या व्यवसायाशी रिलेटेड आहे, ड्रेस मेकिंग किंवा फॅशन डिझायनिंग. इकडे ही एक मोठी इंडस्ट्री झालेली आहे, ड्रेस मेकिंग किंवा फॅशन डिझायनिंग. या विविंग, टेलरिंग, निटिंग, एम्ब्रॉयडरिंग अशा वेगवेगळ्या प्रकारचे ओकेशन्स याच्यामध्ये याचा अंतर्भाव होतो. दॅट इज द फर्स्ट ॲक्टिव्हिटी अँड इट्स रिस्पॉन्स. ओके, नाव द सेकंड ॲक्टिव्हिटी. A2, the first activity in A2, discuss the various products. Yes, first activity in A2 section. Discuss the various products made by the viewers in the poem. Yes, at different time of day, the viewers are making different products, different clothes for different occasions. या पोएममध्ये वेगवेगळ्या 3 दिवसाच्या 3 प्रहाराला 3 वेगवेगळे कापड या विवस्करनं विणले जातात वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसार. मग याचं त्यांनी विचारलं आपल्याला की व्हेरियस प्रॉडक्ट्स मेड बाय द व्ह्यूअर्स इन द पोएम. कुठले कुठले प्रॉडक्ट्स, कुठले कुठले वस्तू म्हणा किंवा कुठली वस्तू व्ह्यूअर्स करणार आहे तयार, कापड. कुठले कापड त्यांनी तयार केले 3. बघा आपण त्याचा रिस्पॉन्स दिला आहे. असं जर विचारलं तर रिस्पॉन्स द्यायचा. 3 डिफरंट टाइप्स ऑफ प्रॉडक्ट्स मेड बाय द व्ह्यूअर्स इन दिस पोएम आर ॲज फॉलोइंग. 3 वेगवेगळ्या टाईपचे प्रॉडक्ट्स यांनी तयार केले या पोएममध्ये खालीलप्रमाणे. 3 स्टँजामध्ये 3 व्हेरियस प्रॉडक्ट्स आलेलं आहे. आपल्याला पाहूनच लिहायचं आहे प्रत्येक स्टँजामधलं. पहिल्या स्टँजामधलं कुठलं कापड विणलं आहे त्यांनी, रोब्स फॉर अ न्यूबॉर्न चाइल्ड. एक नवजात बालक, अगदी जन्म झालेलं बालक, नवजात बालक, नवजन्म झालेला बालक जो आहे त्याच्यासाठी कापड विणतो आहेत अगदी सकाळच्या प्रहरी पहिल्या सुरुवातीला. त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या प्रहरी काय करतात ते सेकंड कुठलं विणतात, मॅरेज व्हील्स ऑफ अ क्वीन, राणीचा लग्नाचा पोशाख साठीचं कापड विणतात. अँड थर्ड अगदी डीप नाईटला काय करतायत, चिल मूनलाईटला काय करतायत, डेड मॅन्स फ्युनरल श्राउड, अगदी मृत व्यक्तीच्या
अंत्यविधीसाठीचं कापड ते विणत आहेत, बरोबर. असे 3 प्रकारचं काय म्हटलं आहे वर बघा ॲक्टिव्हिटी. व्हेरियस प्रॉडक्ट्स, वेगवेगळे प्रॉडक्ट कोणचे, तर हे 3 प्रॉडक्ट आपण आता त्या स्टँजामध्ये अंडरलाईनच करून घ्यायची आहे ते या 3 प्रॉडक्टमध्ये. ओके. नाव द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. Yes, what is the next activity? The words in the 3 stanzas of the poem mention different times of a day. Complete the table. इथे आपल्याला एक टेबल दिला आहे आणि त्या टेबलमध्ये टाइम ऑफ द डे दिला आहे. 3 there are 3 stanzas. Every stanza suggests, mentions a specific time of a day. अगदी इन द फर्स्ट स्टँजा, पहिल्या स्टँजामध्ये काय, अर्ली मॉर्निंग. अर्ली मॉर्निंग अगदी भल्या पहाटे, सकाळचा उल्लेख. पण शब्द कुठला वापरला आहे त्याच्यासाठी त्याने इथे लिहून दिला आहे आपल्याला, ब्रेक ऑफ डे. अर्ली मॉर्निंगला त्याला ब्रेक ऑफ डे म्हटलं आहे. आपण इमेजरीमध्ये बघितलं आता हे. अर्ली मॉर्निंग न म्हणता ब्रेक ऑफ डे म्हटलं आहे त्याने. मेटाफोरिकल लँग्वेज वापरलेली आहे त्याने. ब्रेक ऑफ डे. आणि या सकाळच्या वेळेला वर्क काय करतात, व्ह्यूअर्स वर्क. काय आहे वर्क यांचं, व्ह्यूअर्स व्यू रोब्स फॉर द न्यू बॉर्न चाइल्ड. हो ना, या न्यू बॉर्न चाइल्ड करता कापड विणतायत ते. त्यानंतर थर्ड टाइम कुठला आहे त्याचा, लेट इन द इव्हनिंग. लेट इन द इव्हनिंग, संध्याकाळी, उशिरा संध्याकाळी ना. उशिरा संध्याकाळीचं सेकंड स्टँजामध्ये बघा काय फ्रेज वापरली आहे त्यांनी, फॉल ऑफ नाईट. फॉल ऑफ नाईट अशी फ्रेज वापरली आहे. त्याचं मिनिंग काय आहे बरं, इथे तुम्हाला फ्रेजचं मिनिंग पण विचारू शकतात की फॉल ऑफ नाईटचं मिनिंग काय. व्हॉट इज द मिनिंग ऑफ फॉल ऑफ नाईट, लेट इन द इव्हनिंग. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ब्रेक ऑफ डे, अर्ली मॉर्निंग. ओके. आणि मग या लेट इव्हनिंगला वर्क कुठले आहे, विच इज द वर्क डन बाय द व्ह्यूअर्स. व्ह्यूअर्स व्यू द मॅरेज व्हील्स ऑफ क्वीन. रात्रीच्या वेळेला कुठलं काम करतात, या क्वीनचं मॅरेज व्हील, लग्नाचा पोशाख ते विणतायत. अँड थर्ड टाइम ऑफ डे, विच इज द थर्ड टाइम ऑफ डे, कोल्ड नाईट. कोल्ड नाईट. कोल्ड नाईट आहे. तर कोल्ड नाईटसाठी फ्रेज कुठली वापरली पोएममध्ये, थर्ड स्टँजामध्ये बघा, मूनलाईट चिल्ड म्हटलं आहे. चिल, चिल मीन्स कोल्ड. आणि नाईटसाठी मूनलाईट, मूनलाईट चिल. आणि यावेळेला काम कुठलं आहे त्यांचं, व्ह्यूअर्स व्यू अ डेड मॅन्स फ्युनरल शाउट. व्ह्यूअर्स व्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. अगदी रात्री, उशिरा रात्री काय विणत आहेत, व्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. अगदी मृत व्यक्तीच्या अंतविधी लागणारं कापड ते विणत आहेत. ठीक आहे. नाव द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A2. A2 मधली थर्ड, द पोयम रिव्हील्स 3 phases ऑफ लाईफ. 3 phases ऑफ लाईफ, 3 occasions ऑफ लाईफ. जीवनाचे 3 टप्पे, 3 स्टेजेस या पोएममध्ये उल्लेख आलेला आहे. आणि तो म्हणतो, फिल इन द ब्लँक्स विथ द फिलिंग्स अँड कलर्स ॲप्रोप्रिएट ऑफ द फेजेस ऑफ लाईफ. वन इज डन फॉर यू. 3 phases, 3 stages ऑफ लाईफ. जीवनाच्या 3 स्टेजेस या कवितेमध्ये उल्लेख आलेला आहे. अगदी जीवनाच्या प्रारंभीची अवस्था, बाल्यावस्था, जन्म होतो बाळाचा, बरोबर. जन्माच्या वेळेसची फिलिंग काय आहे, या विणकरांची फिलिंग काय, आणि रंग कुठला वापरलाय त्यांनी त्या जन्माच्या वेळी लागणाऱ्या कापडाचा. सेकंड स्टेज कुठली आहे, वेळ आहे संध्याकाळची, आणि अवस्था कुठली आहे जीवनाची, युवा अवस्था, युथ. आणि युथच्या वेळेला फिलिंग कसं आहे व्ह्यूअर्स,
आणि फिलिंग कसं आहे, आणि ते फिलिंग कुठल्या कलरशी असोसिएट केलेलं आहे, कुठल्या कलरने ते सिम्बलाइज केलेलं आहे, ते आपल्याला लिहायचं आहे. फिलिंग्स आणि कलर कुठले असोसिएट झाले आहे त्याला, त्या स्टेजेसला, ते आपल्याला याच्यामध्ये सांगायचं आहे. थर्ड स्टेज. बरं बघा आता मग याच्यामध्ये इन दिस टेबल वी हॅव बीन गिवन 3 स्टेप्स. एक न्यू बॉर्न किंवा चाइल्डहुड स्टेप, बरोबर. सेकंड यूथ किंवा ॲडल्टहुड, दुसरी अवस्था काय जीवनाची, युवा अवस्था किंवा ॲडल्टहुड. आणि तिसरी स्टेज ओल्ड एज किंवा डेथ, अगदी वृद्धावस्था किंवा मृत्यू. जन्म, मध्य, मृत्यू, सुरुवात, मध्य, अंत, बरोबर. जन्म, युवावस्था आणि म्हातारपण किंवा मृत्यू, हे तीन अवस्थामध्ये आता कलर कुठले कुठले आणि फिलिंग काय, आपण एक एक अवस्था बघूया. न्यूबॉर्न चं कापड विणताना ते कापड कुठल्या कलरचं त्याने विणलंय, ब्ल्यू कलरचं. कारण आहे ब्ल्यू कलर सिम्बॉलाइजेस hopes and expectations, or blue color is associated with hopes and expectation. ब्ल्यू कलर प्रतीक आहे, ब्ल्यू कलर इज द सिम्बॉल ऑफ होप्स अँड एक्सपेक्टेशन. कारण ब्ल्यू कलर हे कापड कोणासाठी, नवीन आपलं नवजात बालकासाठी, एक जन्म झालेला आहे बाळाचा आणि त्याच्यासाठीचं कापड. कारण बाळाचा जन्म म्हणजे एक होप्स, आशा घेऊन येतो, एक्सपेक्टेशन, अपेक्षा घेऊन येतो. आणि आशा आणि अपेक्षा हे ब्ल्यू रंगाने प्रतिध्वनित केलेलं आहे. ब्ल्यू कलर त्याचं प्रतीक आहे आशा अपेक्षांचं. कारण जन्म झाला बाळाचा, तो आशा घेऊन येतो. यूथ, युवावस्था, आता बालपण संपलं, युवावस्था म्हणजे जीवनामध्ये काहीतरी एक ध्येयपूर्तीची अवस्था असते ही, स्वप्नपूर्तीची अवस्था असते ही. आणि मग याच्यासाठी कापड तयार करताना कलर कुठला वापरलाय त्यांनी, पर्पल अँड ग्रीन. अगदी जांभळा आणि हिरवा रंग त्याने त्याच्यामध्ये वापरलेला आहे. कारण हा रंग प्रतीक आहे कशाचं, जॉय, एनर्जी, ड्रीम. युवा अवस्था म्हणलं की आनंद असतो, एनर्जी असते अँड ड्रीम्स असतात. ओके. अँड नाव द थर्ड स्टेज ऑफ लाईफ, थर्ड फेज ऑफ लाईफ, ओल्ड एज, डेथ. ओल्ड एज, डेथ, म्हातारपण. याच्याकरता मृत व्यक्तीच्या अंत्यविधीचं कापड होण्याकरता कलर कुठला वापरला, व्हाईट, लाईक प्लम्स. का बरं व्हाईट वापरला, कारण पांढरा रंग प्रतीक आहे पीस, शांती, कामनेस, शांतता आहे. आता शांती आहे, पूर्ण अपेक्षा पूर्ती झालेली आहे, विरक्तता आलेली आहे मनामध्ये, याचं प्रतीक व्हाईट कलर. मग आपल्याला न्यू बॉर्न चाइल्डहुडशी असोसिएटेड कलर कुठला आहे, ब्ल्यू. यूथशी असोसिएटेड कलर पर्पल अँड ग्रीन. ओल्ड एजशी असोसिएटेड कलर व्हाईट. आणि मग फिलिंग्स त्याच्यासोबत कनेक्ट असलेले. ओके. अँड नाव द फोर्थ ॲक्टिव्हिटी ऑफ A2, complete. We have been given one incomplete sentence and we have to complete it. Viewers view in the chill moonlight. चिल मूनलाईट कुठे आलेला आहे, थर्ड स्टॅन्झामध्ये आलेला आहे. आणि काय विणतात ते, अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. मग हे कंप्लीट करताना काय आपल्याला टाकावं लागेल त्याच्यात, काय विणतात, अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. ओके. फिफ्थ ॲक्टिव्हिटी,
speak out two words used to describe the viewers in the last stanza. Also state their importance. व्ह्युअर्सला डिस्क्राईब करताना लास्ट स्टांजामध्ये काय वर्ड्स वापरलेले आहे बघा. लास्ट स्टांजामध्ये लास्ट स्टांजा फर्स्ट लाईन व्ह्युअर्स, विविंग, सॉल्म अँड स्टिल हे डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत. सॉल्म अँड स्टिल. आणि का वापरलं, काय अर्थ होतो याचा? दिस टू वर्ड्स डिस्क्राईब द सिरियस अँड सॅड मूड ऑफ द व्ह्युअर्स. स्टिल म्हणजे स्तब्ध, सॉल्म मीन्स काम, शांत, शांत, स्तब्ध, धीर गंभीर अशा स्वरूपा अशा मनस्थितीत ते विणण्याचं काम करतात. आणि सॅड मूड आहे त्यांचा, कारण मृत व्यक्तीचं अंत्यविधीसाठीचं कापड ते बनवत आहेत. सॅड मूड आहे का तर ॲज दे व्ह्यू अ फ्युनरल श्राउड ऑफ अ डेड मॅन. हे त्याचं आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ओके. Express your own views and opinions from the viewer's point of view and complete the following table. व्ह्युअर्स पॉईंट ऑफ व्ह्यू, व्ह्युअर्सच्या विणकरांच्या दृष्टीने तुमचं ओपिनियन काय, ओपिनियन सांगायचं आहे व्ह्युअर्सच्या दृष्टिकोनातून. जसं आपल्याला टेबल काय दिला, स्टांजाच दिलेला आहे 1 2 3, फर्स्ट सेकंड थर्ड, ॲक्टिव्हिटी कुठली त्यांची आणि त्याचे व्ह्यू काय त्या वेळेला. फर्स्ट स्टांजामध्ये ॲक्टिव्हिटी कुठली, वर्क कुठलं करतात ते, रोब्स फॉर न्यूबॉर्न चाइल्ड, नवजात बालकासाठी कापड विणतायत. त्यावेळेला आपण व्ह्यू देऊ. द व्ह्युअर्स फील हॅपी, व्ह्युअर्सना आनंदी मूडमध्ये आहेत ते, हो ना. का बरं? बिकॉज बर्थ इज अ मोमेंट ऑफ जॉय. जन्म ही आनंद देणारी घटना आहे, आनंद निर्माण करणारी घटना आहे, बरोबर. जन्म झालाय, आनंदी आनंद होतो तिकडे. आणि सेकंड स्टांजा मध्ये ॲक्टिव्हिटी मॅरेज व्हील्स ऑफ अ क्वीन. इथे मूड कसा आहे यांचा, द व्ह्युअर्स आर जॉयस. इथे पण आनंदी आहेत, उत्साहित आहेत हे. का बरं? ॲज मीन्स बिकॉज they view a special robe for a special day. Marriage is a special day in life. लग्न हा एक विशिष्ट आनंद, एक विशेष दिवस असतो आणि त्या विशेष दिवसासाठी विशेष कापड, एक नवरदेवाचं किंवा नववधूचं कापड त्या लग्नाच्या पोशाखाचं विणण्यासाठीचा एक उत्साह, एक आनंद असतो. मग म्हणून हे आनंदी आहे. थर्ड स्टांजा डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. काय ॲक्टिव्हिटी, मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी लागणारं कापड हे बनवतायत. द व्ह्युअर्स आर सॉल्म अँड स्टिल. पोएममधलंच आपण फ्रेज घेतले आहे. तर धीर गंभीर शांत पद्धतीने काम करतायत ते. का तर ॲज दे फील सॅड विविंग अ फ्युनरल श्राउड. अंत्यविधीसाठीचं लागणारं कापड विणताना दुःख होत आहे त्यांना, म्हणून ते सॉल्म अँड स्टिल आहे. So 3 different activities and 3 different modes of the viewers are given in this table. Okay.